महाराष्ट्राचे कडेपठार गोदावरी भीमा कोयना गीत तुझेच गाती. भाग्यवान आम्ही पदस्पर्शाने तुझ्या पावन झाली महाराष्ट्राची माती. 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जाधव कुळामध्ये लखुजीराजे जाधव आणि म्हाळसादेवी यांच्या पोटी एक तेजस्वी कन्या जन्माला आली. म्हाळसादेवी यांनी लहानपणापासूनच या कन्येला घुडस्वारी, तलवारबाजी, युद्धकौशल्य यांचे प्रशिक्षण दिले. खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये तलवार आणि ढाल घेऊन ही कन्या प्रशिक्षण घेत होती. ही तेजस्वी कन्या म्हणजेच राजमाता जिजाऊ. वयाच्या 7व्या वर्षी वेरूळच्या भोसले कुळातील मालोजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी राजमाता जिजाऊ जन्म झाला. विवाहानंतर 4 पुत्रांच्या मरणांचे दुःख पचवत राजमाता जिजाऊ यांनी आई भवानीच्या चरणी प्रार्थना केली की हे माते, माझ्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्माला येऊ दे. कारण होतं, अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मोगल सत्ता आपलं साम्राज्य गाजवत होती आणि ही सत्ता जनतेची लूट करत होती, सामान्य जनतेवर अन्याय करत होती. आया बहिणींची काही लोक, अमानुष लोक अब्रू लुटत होते. हा अन्याय कुठेतरी दूर व्हावा या हेतूने माझ्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्माला हवा, ज्याने हिंदवी स्वराज्याची निर्मिती करावी, हा हेतू, हा संकल्प मनामध्ये राजमाता जिजाऊ यांच्या होता. आणि आई भवानीच्या आशीर्वादाने 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजमाताच्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्माला आला. हा पुत्र म्हणजे छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायांना घडविताना लहानपणापासूनच राजमाता जिजाऊ यांनी त्यांना स्वराज्याची बाळकडू पाजलं. हे स्वराज्य निर्माण व्हावे हीच स्त्रियांची इच्छा, असं ध्येय राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांच्या मनामध्ये कोरलं. लहानपणापासूनच त्यांना शौर्याच्या, न्यायाच्या गोष्टी सांगितल्या. रामायण भारतातील शौर्य कथा त्यांना सांगितल्या, गीतेचे सार त्यांना सांगितले. त्याचबरोबर संस्काराचे धडे देखील त्यांना दिले. असं घडवत असताना राजमाता आपल्या बालशिवरायाला अनेक गोष्टींचे ज्ञान देत होत्या. 6 पारंगत असणाऱ्या राजमाता आपल्या पुत्रास देखील याचप्रमाणे घडवत होत्या. छत्रपती शिवरायांना घडविताना त्यांच्यासोबत असलेल्या बाळ सवंगड्यांना देखील राजमाता जिजाऊ तितक्यात प्रेमाने वाढवत होत्या. त्यांच्या रक्तामध्ये स्वाभिमान निर्माण करत होत्या, स्वराज्याचं बीज पेरत होत्या. शिवराय अवघे 14 वर्षाचे असताना शहाजीराजे भोसले यांनी पुण्याची जहांगीर त्यांच्यावरती सोपवली आणि संपूर्ण राज्यकारभार राजमाता जिजाऊ यांच्यावरती आला. यावेळी राजमाता ओसाड असलेल्या पुण्याच्या जमिनीवरती राजमातेने सोन्याचा नांगर फिरवून नंदनवन फिरवलं. राजमाता जिजाऊंच्या जीवनामध्ये अनेक कठीण प्रसंग आले. राज्यकारभार करताना अनेक हृदय हेलावून जाणाऱ्या घटना राजमातेच्या जीवनामध्ये आल्या. राजमाता जिजाऊ यांनी एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला होता. निश्चयाचा महामेरू, सकल जनांचा आधारू, श्रीमंत. या ओळी केवळ छत्रपती शिवराय यासाठी जरी असल्या तर त्यामागे पुण्याई होती एका ध्येयवेड्या आईची, एका निराग्रही मातेची. छत्रपती शिवरायांना घडविताना राजमाता जिजाऊंनी त्यांना अनेक गोष्टींचे ज्ञान दिले आणि ह्या ज्ञान देताना शिवरायाने देखील मातेने सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचे पालन केले. स्वराज्याचं तोरण त्यांनी बांधलं होतं आणि हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली होती. सामान्य जनतेसाठी एक आनंदाचा क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये आला होता ज्यावेळेला स्वराज्याची निर्मिती झाली. ही माता स्वराज्य निर्मितीचं ध्येय उरात घेऊन जगत होती आणि शेवटी तो क्षण आला होता ज्यावेळेला छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली होती. स्वराज्याचं तोरण ती बांधलं होतं आणि तो सुवर्ण क्षण या मातेच्या आयुष्यातला म्हणजे शिवरायांचा राज्याभिषेक. शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यानंतर अवघ्या 12व्या दिवशी या मातेने देह ठेवला. एका स्वप्नपूर्तेने, संकल्पपूर्तेने स्वराज्याची निर्मिती करणारी आणि एका तेजस्वी पुत्राला केवळ जन्मच नव्हे तर घडवणारी ही राजमाता. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी, या ओळींना तिच्या महान मंगल परमोच्च क्षणाचं वरदान लाभलेल्या मातेने खरोखर घडवलं होतं. अशी ही राजमाता जिजाऊ. अशी असावी माता जिचा वाटावा अभिमान. पुत्र घडवला समर्थ ऐसा जो राष्ट्राची शान. राष्ट्र प्रगतीचे, राष्ट्र प्रेमाचे गिरविले धडे तिचे पासे बसवणे.
धन्य जिजाऊ, नमन ती जला लवणी.